शिवसैनिकांची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संघटनात्मक बांधणी करता या ठिकाणी लावलेली आहे आणि त्याचबरोबर विजयजी चौगुले आणि नव्याने नियुक्त केलेले द्वारकानाथ भोईर यांचा सत्कार आज आपण या ठिकाणी तो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। विजयजी चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठाणे लोकसभेची निवडणूक मी या ठिकाणी लढलो आणि तुम्ही सर्व कार्यकर्ते माझ्या सोबत होतात। रात्रंदिवस तुम्हासाठी काम केलं। 12 दिवसामध्ये हा नरेश म्हस्के ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार झाला प्रचंड अशा मताधिक्याने। तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट, तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट, तुमच्याशिवाय अपूर्ण होती ही साथ, तुमच्याशिवाय अपूर्ण होती ही साथ। कार्यकर्ते तुम्ही प्रेरणादायी दीप, कार्यकर्ते तुम्ही प्रेरणादायी दीप, तुमच्यामुळेच यशाचे उजळले स्वरूप। अशा या तुमच्यामुळे हा नरेश म्हस्के आज खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेत काम करतोय। हा शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून काम करणारा नरेश म्हस्के दिल्लीच्या संसदेत तुम्ही पाठवलात आणि शिवसैनिक काय करतो? शिवसैनिक नवी मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकण्याकरता सिद्ध झालेला आहे। या शिवसैनिकांकरता 4 वेळी बोलतो, शब्द नाही आता फक्त कृती, शब्द नाही आता फक्त कृती। शिवसैनिक करतो विजयाची ग्वाही, विरोधकांना दाखवू ताकद आपली, भगवा फडकवू पुन्हा नवी मुंबई नगरी, पुन्हा नवी मुंबई नगरी। मित्रहो, आपण टाळ्या वाजवल्यात। भगवा फडकवतो म्हटलं म्हणजे आपण टाळ्या वाजवल्यात। काही जण घोषणा देतील, परंतु ही निवडणूक जिंकण्याकरता आपल्याला जी प्रचंड अशी मेहनत करायची, त्या मेहनतीसाठी प्रयत्न करण्याची, रात्रंदिवस काम करण्याची तयारी आपणा शिवसैनिकांमध्ये असली पाहिजे। तर आणि तरच या नवी मुंबईमध्ये भगवा फडकवण्याची भाषा आपण करू शकतो। ही ताकद आपल्यामध्ये आहे। आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला आठवतंय, ज्यावेळी नवी मुंबईतून शिवसेना संपली म्हटलं, त्यावेळी द्वारकानाथ भोईर आणि चौगुले साहेबांचे सारखे कार्यकर्ते या नवी मुंबईत उभे राहिले आणि शिवसेनेचा भगवा, शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेनेची ताकद या ठिकाणी आपण दाखवून दिली। या प्रसंगाला मी साक्षीदार आहे। विद्यार्थी सेनेचं काम करत असताना हरिभाऊ म्हात्रे होते, त्यावेळी मी या ठिकाणी नवी मुंबईत येत होतो। या ठिकाणची शिवसेना कशा पद्धतीने उभी राहिली, किती मेहनतीने उभी राहिली, याचा साक्षीदार मी या ठिकाणी आहे। मित्रहो, आपण सेनापती आहात, आपण पदाधिकारी आहात, म्हणजे पक्षाने तुम्हाला सेनापतीची जबाबदारी दिलेली आहे आणि सेनापतीचं काम असतं की मला जो दिलेला भाग आहे, मला जो दिलेला मुलूक आहे, त्या ठिकाणी त्याचा नेता म्हणून तो मुलूक साबूत ठेवण्याचा, त्या ठिकाणचे सैनिक कायम ठेवण्याचे, ते सैनिक वाढवण्याचे आणि त्या ठिकाणी राजाची जी असलेली सत्ता आहे ही कायम ठेवण्याकरता प्रयत्न करायचे, त्या असलेल्या सैन्याचं संरक्षण करायचं, त्या सैन्यावर, त्या मुलुकावर कोणी अतिक्रमण करणार नाही, अशा पद्धतीने काम करण्याची जबाबदारी
आपली आहे म्हणजे आपण सेनापती आहात. मी बऱ्याचदा पाहतो की मी हा प्रमुख, मी तो प्रमुख, मी विभाग प्रमुख, मी उपजिल्हा प्रमुख, मी शहर प्रमुख, आणि पाठीमागे जर बघितलं तर सैन्यच नसतं. अशा सेनापतीची आपल्याला गरज नाहीये. ज्याच्या मागे सैन्य आहे, जो सैन्य जमा करू शकतो, आपल्याकडे जो मुलूक दिलेला आहे त्याचं जो संरक्षण करू शकतो, तोच खरा सेनापती आणि तोच खरा शिवसेनेचा पदाधिकारी. कारण हा संदेश देऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना घडवली. बरेचसे पदाधिकारी असतात, पदाधिकारी होताना जोश असतो, जोर असतो, आणि पदाधिकारी केल्यानंतर मला हेच नाही, मला तेच नाही, मला हे कामच नाही, मला हे टेंडरच नाही, मी काय करू. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. मला कोण ताकदच देत नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जेव्हा जन्म घातला त्यावेळी किती मोजके मावळे होते. ताकद नव्हती, सत्ता नव्हती, महानगरपालिकेतही सत्ता नव्हती, नगरसेवक नव्हते, विधानसभा नव्हती आणि खासदारकी नव्हती. तरी सुद्धा त्यावेळच्या जुन्या शिवसैनिकांनी आपल्यासाठी प्रचंडपणे त्रास सहन केला. घरादाराची राख रांगोळी झाली आणि शिवसेना उभी केली, आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे आपण आज सत्तेची गाजर खातोय. हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे रडणारा पदाधिकारी, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही, मी आता कसं काम करू, असा पदाधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं नाही. जे आहे त्याला सामोरं जाऊन आपण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आपल्याला काम करायचं. आपल्याला कारण नकोय. युती होईल नाही होईल, शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्ही युतीसाठी बांधील आहोत. विधानसभा, लोकसभा युती म्हणून लढवल्या, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आणि युती म्हणून लढण्यासाठी तयार आहोत, हे शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. आपल्या नेत्यांनी जे सांगितलंय तोच आदेश पुढे चालू ठेवायचा. जर कुणाला युती नको असेल तर आम्ही एकटं सुद्धा लढण्यासाठी तयार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मुशीतनं, त्यांच्या नेतृत्वाखालून आणि एकनाथ शिंदे साहेबांसारख्या नेतृत्व मुख्य नेते असलेल्या नेत्याचे आम्ही सैनिक आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही. परंतु ही तयारी करत असताना संघटनात्मक बांधणी फार गरजेचं आहे. ही जाहीर मीटिंग आहे, तर सभागृहात मीटिंग असती तर आणखी काही गोष्टी बोलता आल्या असत्या, पण संघटनात्मक बांधणी ही फार महत्वाची आहे. या ठिकाणी आज एक जिल्हा प्रमुख आहेत, दुसरे जिल्हा प्रमुख आजारी आहेत, त्यांनी मला फोन केला होता. दोन्ही शहर प्रमुख या ठिकाणी आहेत, महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख आहेत. फक्त आपल्याला गर्दी नको आहे. गर्दी पाहिजे, पण संघटनेची निवडणूक, नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला प्लॅनिंग, व्यवस्थित नियोजन करून लढायचे. शहर प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, महिला आघाडीचे आहेत, युवा सेनेचे आहेत. या पुढील 10 दिवसामध्ये आपण आपल्या विभागांची, शहर प्रमुखांनी लक्ष ठेवा, आपल्या विभागातील वॉर्ड वाईज त्या ठिकाणचा माजी नगरसेवक, त्या ठिकाणचे विभाग प्रमुख, त्या ठिकाणचे उपविभाग प्रमुख, त्या ठिकाणचे शाखा प्रमुख, त्या ठिकाणचे गटप्रमुख, त्या ठिकाणचा जो इमारत प्रमुख जर आपण केला असेल, त्या ठिकाणचा शिवदूत, त्याच्या याद्या आपल्या तयार झाल्या पाहिजेत. असतील नसतील, गाळलेल्या जागा असतील तर गाळलेल्या जागा सुद्धा आता आपल्याला भरता आल्या पाहिजेत. दोन्ही मतदारसंघामध्ये शहर प्रमुख आपलं महत्वाचं काम आहे की आपण याकडे लक्ष देऊन जिल्हा प्रमुखांच्या, उपजिल्हा प्रमुखांच्या, जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली, चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिले उद्यापासून या आपल्याला कामाला लागायचंय. या पुढच्या बैठका अशा जाहीर सभा नको, 2 दिवस घ्या, मी स्वतः येईन. प्रत्येक वार्डात म्हटलं तर प्रत्येक वार्डामध्ये
तुम्ही म्हणत असाल 4-4 वॉर्ड 5-5 वॉर्ड म्हणून एक मीटिंग घ्या, दिवसाला 100 जरी बैठका झाल्या तरी या नरेश मस्के तुमच्या सोबत त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ठिकाणी येईल, त्या मिटिंगा घेईल आणि त्या मिटिंगला मला खोगी भरती नकोय. त्या मिटिंगला एखादा समजा 12 नंबर वॉर्ड असेल तर 12 नंबर वॉर्डातलेच त्या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहिजेत. त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल, त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आपल्याशी त्यांचं काय आयडिया असतील, त्यांच्या काही कल्पना असतील तर त्या आपल्याला ऐकून घेता येतील. काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु हे आपल्याला कामाला लागायचं. फक्त बैठका, आंदोलनं, फ्लेक्सवरती वाढदिवसाच्या शुभेच्छा या सगळ्या गोष्टी वातावरण निर्मिती करता करायच्यात, परंतु ह्या दृष्टीने पण आपण आणि जर असं आपण जेव्हा परफेक्ट कराल तेव्हा कोणाची हिंमत राहणार नाही की शिवसेनेची ताकद नाही नवी मुंबईत बोलण्याची. शिवसेनेची प्रचंड ताकद या नवी मुंबईत आहे. जे काही पक्ष आहेत त्या पक्षाचे नेते पण शिवसेनेच्या मुशीतून गेलेली लोक आहेत आणि म्हणून या नवी मुंबईमध्ये शिवसेनेची प्रचंड अशी ताकद आहे आणि ती दाखवण्याची संधी आता निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला यायचं. प्रचंड असा ओघ आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आपण पाहताय. त्या पठ्ठ्याने काय काम केलं, मी म्हणेल पठ्ठाचा आहे तो आपला महाजी शिंदे म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. महाजी शिंदे म्हणजे कोण की पानिपत युद्धानंतर दिल्लीत गेलेली पत मराठेशाहीचा झेंडा दिल्लीमध्ये जर कोणी फडकवला असेल तो महाजी शिंदे यांनी फडकवला. त्यांचे वारस केंद्रीय मंत्री स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी म्हटलं खऱ्या अर्थाने महाजी शिंदे हे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात दिसतात. हे कोणी म्हटलं तर महाजी शिंदे यांच्या कुटुंबातील त्यांचे वारस केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे सुपुत्र त्यांनी शिंदे साहेबांच्या संदर्भात असं वाक्य काढलं. आणि मग दुसरा ऐरा जर शिंदे साहेबांना काय बोलत असेल तर त्याला काय बोलायचं ते मी सकाळचं बोलतो, तुम्ही ऐकताच. त्यांची योग्यता काय आहे हे आपण लोकांना दाखवून देतोय. त्यामुळे त्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाही. परंतु खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचं नेतृत्व, शिंदे साहेबांनी केलेलं काम, लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात यश आलेलं आहे. त्यामागे एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. प्रत्येक मतदारसंघात, विधानसभा मतदारसंघात महिला सांगायला यायच्या की एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी कुठली आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण कुठे आहे, हे महिला विचारायला यायच्या. आम्हाला त्याला मतदान करायचंय. शेतकरी विचारायला यायचे, तरुण विचारायला येत होते एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी कुठे आहे, आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करायचंय. एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम जरी लोकांच्या घरी आपण जर घेऊन गेलात तरी नवी मुंबई महानगरपालिका असं सहजपणे या नवी मुंबई महानगरपालिकेवर आपण भगवा फडकूया. त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे. आपण सगळ्यांनी आपला वेळ आपल्या वॉर्डात दिला पाहिजे. जे काही वॉर्ड आहेत, आत्ताचे जे काही वॉर्ड आहेत त्यानुसार चला. आत्ताच्या माहितीनुसार 4चं पॅनल होईल. जे आता जे आहे ते त्या ठिकाणी कोर्टात काय निर्णय लागतोय तो ते बघू. परंतु आपण आपल्या वॉर्डनुसार, पॅनलनुसार कामं करायला सुरुवात करा. संघटनात्मक बांधणी, महिला आघाडी असेल, फक्त महिला आघाडी, प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्या महिला पाहिजेत, गटप्रमुख पाहिजेत, उपशाखा प्रमुख पाहिजे, शाखा पाहिजे. युवा सेनेने सुद्धा बांधणी, युवा सेनेची बैठक मी ठाण्याला घेतली. त्यानंतर ती सर्व मंडळी कामाला लागलेली आहेत. उत्तर भारतीय फ्रंट असेल, पंजाबी फ्रंट असेल, आपला गुजराती सेल असेल, मारवाडी सेल असेल, रोहिदा समाजाचा सेल असेल, बंजारा समाजाचा सेल असेल, सर्व सेल आपण ओपनिंग करा. त्यांचे पदाधिकारी नेमा, त्याला मान्यता देण्याचं काम खासदार म्हणून नरेश मस्के आहे आणि योगायोगाने तुमचा संपर्क नेता सुद्धा नरेश मस्के आहे. त्याच्यामुळे पदाधिकारी नियुक्तीसाठी
थांबण्याची काही गरज नाही. चांगला पदाधिकारी असेल, कौगुले साहेब आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या. शहर प्रमुख आहेत, स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि त्यानुसार कामाला लागा. परंतु या 10 दिवसामध्ये ऐरोली असेल आणि बेलापूर असेल त्या मतदारसंघाच्या वॉर्डनुसार पदाधिकारी याद्या, कोण काम करतंय कोण नाही. जर एखादा पदाधिकारी नेमला असेल, तो काम करत नसेल तर यादी बनवा. काम करत नसेल त्याला एकदा विचारा, बाबा तू काम करत नाहीस मग काय करायचं. तो म्हणाला मला नाही करायचं, त्या ठिकाणी दुसरा माणूस नेमा. परंतु ही प्रक्रिया आपल्याला सुरू करायला पाहिजे. संघटनात्मक बांधणी आपण विभाग प्रमुख तुमच्यावरती ज्या ज्या जबाबदारी दिल्यात, 2 वार्ड असेल 1 वार्ड असेल, त्या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपशहर संघटक, आपण संघटना वाढीसाठी काम करायचं आहे. जर काम करणार नसाल तर शेवटी पक्षाला त्यांची भूमिका घ्यावी लागेल. या ठिकाणी अनेक माजी नगरसेवक आहेत. त्या नगरसेवकांना पण मला सांगणे, फक्त सिमेंट रोड, गटर, पायवाट, टेंडर यातून सुद्धा सगळ्यांनी बाहेर पडा आणि संघटना म्हणून लोकांना एकत्रित करा. तिथल्या शाखा प्रमुखाला घ्या, विभाग प्रमुखाला घ्या, सगळ्यांना एकत्र घ्या.